सण असो अगर लग्न सोहळा, प्रत्येक बहिणीला सुंदर आणि परफेक्ट दिसावंसं वाटत असतं. या दिसण्याला खराखुरा रंग चढतो तो मेहंदीनं. मेहंदी ही केवळ परंपरा नाही, तर महिलांच्या सौंदर्याचा आणि भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. महिलांच्या सौंदर्यात मेहंदीचा रंगच भर घडतो. आणि आज आपल्याकडे अशीच एक मेहंदी आर्टिस्ट आली आहे, जिची कला शिक्षक म्हणून एक ओळख आहे, आफरीन पाटील. तर नमस्ते, तारा न्यूजमध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. मॅडम, पहिल्यांदा स्वतःच्या फॅमिलीबद्दल काय सांगाल? नमस्ते, मी आफरीन समीउल्ला पाटील. मी एक आपलं खेडेगावातून आलेली आहे आणि माझे मिस्टर वकील आहेत. ओके. पहिल्यापासून मला मेहंदीची आवड होती, त्यानंतर मी या क्षेत्रात आले. कसा या क्षेत्रातला अनुभव तुझा कसा आहे? मेहंदी म्हटलं की आपल्याला पहिल्यापासून आवड असतेच. लहानपणापासून मला खूप आवड होती. कशी मी यामध्ये आले हे मला सांगणं खूप कठीण आहे. तसं लहानपणापासून मला खूप आवडायचं मेहंदी काढणे वगैरे. आणि आमच्याकडे ईदला सण नेहमी लग्नात वगैरे मेहंदी काढली जायची. त्यात मी म्हणजे सगळ्यात पुढे असायची. ओके. मग असं करत करत पुढे मग ऑर्डर्स घेणे, तू चांगली काढतेस, आम्हाला काढायला ये, असं मैत्रिणींच्याकडे किंवा शेजार पाजारांच्याकडे काढत असायची. त्यातून मग पुढे असं झालं की आपण एवढी आपल्याकडे चांगलं आहे तर मग ठीक आहे, आपण सुरू करू यामध्ये. मेहंदी काढायला सुरू केली. मग कधी कधी असं वाटायचं की आपण जातो तर त्याच्या मेहनतीचं चीज व्हावं काहीतरी. मग ठीक आहे म्हटलं, काहीतरी पैसे त्यातून मिळावे किंवा अर्निंग व्हावं, यातून सुरू केलं हळूहळू. यासाठी काय कोणता क्लास वगैरे केलाय का? क्लास केला, पण मी पहिला जवळजवळ आता 20 वर्ष होत आली मला या प्रोफेशनमध्ये. पण त्यातील 15 वर्ष मला वाटतंय मी केलं विदाऊट क्लास. मी स्वतःहून डेव्हलप करत करत आले आणि त्यातून केलं. त्यानंतर मग मी प्रोफेशनल केलं. अच्छा. त्यातून पुढे आले. ओके. तर मॅडम, 10 मे 2005ला तुम्ही पहिली ब्रायडल मेहंदी काढली होती, तर त्याचा अनुभव तुमचा कसा होता? 2005मध्ये मी पहिली ब्रायडल पैसे घेऊन जी केली होती ती माझी 2005. त्यामुळे मला चांगली लक्षात आहे ती डेट आणि ती ब्राईड. ती माझ्या एक कझनची फ्रेंड होती. अच्छा. आणि तिने ते सजेस्ट केलं होतं की हिला मेहंदी काढायची आहे. म्हटलं मला ठीक आहे, काढूया. आणि 1000 रुपये मी तिला त्यावेळेला सांगितले होते आणि आम्ही मेहंदी काढली. खूप छान झाली, तिला आवडली. पण तिने घरी सांगितलं नव्हतं की ही मेहंदी पैसे देऊन मी काढतीये. तिने सांगितलं ही माझी फ्रेंड आहे आणि मेहंदी काढायला आली आहे. घरी न सांगता तिने मला 600 रुपये तेव्हा दिले होते. तर ती माझी फर्स्ट ब्राईड होती. 600 रुपयामध्ये मी केली होती. त्यामुळे माझ्या चांगलं लक्षात आहे ती. आतापर्यंत मेहंदीमध्ये बऱ्याच डिझाईन्स आले, तर तुम्ही कोणकोणत्या डिझाईन्स काढता आणि त्या डिझाईन्स काढण्यामागे प्रेरणा कुठून मिळते तुम्हाला? आतापर्यंत पहिल्या ज्या सुरुवातीला ट्रेंड म्हणजे मेहंदी काढल्या जायची ती एक शकुन म्हणून आपण काढत होतो. बरोबर. तर त्यावेळेस टिपके काढा किंवा असं बरेच काही त्यामध्ये होत आलं. तर नवीन नवीन डिझाईन इतक्या आल्यात. ब्रायडलमध्ये पण खूप आल्यात. ट्रेडिशनल सुरुवातीच्या मोर वगैरे असायचे. त्यानंतर ब्रायडलमध्ये पण आता खूप व्हरायटी आले, जसं पोर्ट्रेट ब्रायडल आलेत, स्कायलाईन्स आलेत. पण त्यामध्ये कस्टमाइज मेहंदी आता ही खूप ट्रेंडमध्ये आहे. कस्टमाइजमध्ये नवरीला म्हणजे ब्राईडला काय वाटतं किंवा तिला काय हवं आहे ते आम्ही मेहंदीतून आम्ही त्यांना देतो. जसं की तिला आवडतं की आपलं फिरायला आवडतं, तर कुठं जाऊन आले, फिरून वर्ल्ड टूर वगैरे कुठं करून आले, तर त्या पद्धतीनं तिला स्कायलाईन किंवा ते ग्रूम आणि हे कुठे पहिल्यांदा भेटले, कॉफी शॉपमध्ये तर कॉफी, किंवा हिला आवडते चहा तर तिचा चहाचं सिम्बॉल, असं कस्टमाइज वगैरे आता खूप आलं. तर हे डिझाईनचं तू स्वतः हे करते काय कुठून? आत्ता सध्या कसं होतं की सोशल मीडिया आपल्याला एवढा वास झाला आहे, तर प्रत्येकही नवीन नवीन येत असतं. तर आम्ही तेही फॉलो करतो आणि त्यातून नवीन ट्रेंड काय चालू आहे ते बघतो आणि त्यानंतर मग आम्ही त्या पद्धतीनं आपण स्वतः कस्टमाइज आणि स्वतः प्रॅक्टिस वगैरे करून मग नवीन नवीन डिझाईन आमच्याकडून पण क्रिएट होतात. अच्छा. असं करत करत मग खूप छान डिझाईन्स आता आहेत. सध्या मेहंदीची क्रेज ही खूप वाढली, त्याच्यामुळे ते मेहंदीचे डिझाईन्स ही खूप आपल्याला पाहायला मिळतात. तू आता कस्टमाइज मेहंदी बोललीस की आता सध्या ट्रेंड चालू आहे, तर ती कशी तयार होते आणि ती करताना किंवा कोणत्या अडचणी वगैरे येतात का? अडचणी अशा येत नाहीत. फक्त ब्राईडला काय हवं आहे हे जर तिच्याकडून आम्हाला व्यवस्थित समजलं
की आम्ही त्याच्यावर डिपेंड खूप छान डिझाईन्स क्रिएट करू शकतो. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की ती कुठून आली, किंवा आता अजून त्यामध्ये कसं आलं, ब्राईड ज्या सिटीतली किंवा ज्या भागातली आहे, ग्रूम कोणत्या भागातला आहे. जसं आपल्याकडचं कोल्हापूर असेल तर कोल्हापूरचं आपलं मंदिर फेमस आहे, तर स्कायलाईनचं ती कोल्हापूरची, किंवा नथ वगैरे असं महाराष्ट्रीयन लुक. नॉर्थला वगैरे असेल तर त्या साईडचं त्यांचं जे काय फेमस असेल तर तसं घेऊन मग कस्टमाइज करून देतो आम्ही. अच्छा, तर तू एक मेहंदी आर्टिस्ट आहेस, त्याबरोबरच तू एक कला शिक्षक म्हणूनही काम करतेस, तर त्यातील तुझा अनुभव कसा आहे? कला शिक्षक आणि मेहंदी आर्टिस्ट हे दोन वेगवेगळे प्रोफेशन जरी असले तरी त्यात कलेची सांगड ही खूप महत्त्वाची आहे. आणि त्यात मला पहिल्यापासून कला, प्रत्येक कोणतीही गोष्ट ती असू दे, ते चित्रकला असू दे किंवा मेहंदी असू दे, खूप आवड असल्यामुळं कला शिक्षक म्हणून जेव्हा मी काम करते तेव्हा मुलांना शिकवण्याचा जो अनुभव आहे किंवा त्यांना ते करायचं ते खूपच छान आहे. आणि मुलं कसे, त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी पहिल्यापासून असते, फक्त त्यांना आपण मार्गदर्शनाची गरज असते. तर त्यावेळी बरेच जण की हां तुम्ही एवढं छान करता, आमच्याकडे असं मुलांना असतं की एवढं आम्हाला कधी येणार टीचर, तर नाही तुम्हाला आवडतं ना, थोडंसं मार्गदर्शन केलं की तेही खूप छान करतात. आणि मी महानगरपालिकेच्या स्कूलमध्ये शिकवते, तर तिथलं एक अनुभव आहे तो खूपच वेगळा आहे रेग्युलर आपल्या स्कूलमध्ये वगैरे शिकवण्याचा. तिथली मुलं ॲक्च्युअलमध्ये त्यांच्याकडे खूप काही आहे, पण ते थोडंसं पुढे आणण्याची गरज आहे, तर ते आम्ही ते हळूहळू त्यामध्ये करते, तर ते खूप छान वाटतं. आपल्या कामातून समाजावर कसा प्रभाव पडेल याबद्दल तुम्ही काय सांगाल, किंवा तुमचं मत काय आहे याबद्दल? प्रत्येक कामातून मला तर असं वाटतं की आपण जे काही करतो इथं समाजामध्ये आहे, जे कोणतंही काम असू दे मग बरोबर, तर त्या प्रत्येक कामातून आपलं एक समाजासाठी काहीतरी आपल्याकडून गेलं पाहिजे. प्रत्येक वेळी काय आपण घेणं किंवा आपल्यासाठी स्वतःसाठी न करता समाजासाठी एखादी त्यातून ही गोष्ट करता येईल, हे पण मी नेहमी बघत असते. तर त्यातून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही समाजाला आमच्या वागण्यातून बोलण्यातून चांगलं असं असतं की ही मेहंदी आर्टिस्ट आहे, की आपण जेव्हा बाहेर जातो लेडीज म्हणून वगैरे, तर आपलं वागणं बोलणं कसं असावं हे आताच्या पिढीला पण ते कळावं म्हणून मग त्या हिशोबात आपण राहणं, किंवा आपण असं पण असतं मुलींना थोडंसं फार सांगणं की तुम्ही यामध्ये या, कलाक्षेत्रात या, बरोबर या, शिका, शिक्षण घ्या, हे असं करत करत त्यामध्ये त्यांना पण थोडंसं समाजाशी रिलेट होईल. असं आपल्या कलेला पुढे नेण्यासाठी तुम्ही कोणती खास पावले उचलता, किंवा काही असं ठरवलेलं असतं की? असं ठरवलेलं असं काय नाही, पण आता थोडंसं मला चॅलेंजिंग आहे ते आता मल्टीमीडिया आणि सोशल मीडिया हे चॅलेंजिंग आहे, कारण आम्ही कधी त्यातून जास्त वापरलेलं स्वतः नव्हतं. तर आता हळूहळू ते सोशल मीडिया हँडल करणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे, आणि त्यातून पुढे जाणं हे माझं आत्ताचं ध्येय आहे की कसं पुढं करता येईल, अजून जास्त कसं छान करता येईल. तर आताची जी तरुण पिढी आहे, तर ही तरुण पिढी या कलेकडे ओढावी यासाठी तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? तरुण पिढी म्हणजे मुलींना म्हटलं तर एक फक्त कला राहिलेली नाहीये, मेहंदी आपण म्हटलं किंवा कला नाहीये, ते एक प्रोफेशन म्हणून पण आता खूप वाढलंय. तर त्या पद्धतीनं मुलींनी मार्गदर्शन घ्यावे. क्लासेस खूप चांगले चांगले आलेत, मोठमोठे आर्टिस्ट पण आता क्लासेस सुरू करतायत, प्रोफेशनली आहेत, तर ते घेऊन मार्गदर्शन घेऊन प्रॅक्टिस छान करावी आणि त्यातून पुढे यावं असं आताच्या मुलींना पण मी सांगते. अच्छा, आता हे खूप क्षेत्र वाढलंय खूप, म्हणजे एक तुम्ही प्रोफेशन म्हणून पण हे तुम्ही आता करू शकता. याच्या आधी असं नव्हतं, फक्त मी जेव्हा स्टार्ट केलं त्यावेळेला तर फक्त हाऊस म्हणून मेहंदी होती, पण आता तसं नाही, यामध्ये खूप चेंज झालंय. ओके, तर मॅडम आताचं हा युग आधुनिक युग आहे, आणि यामध्ये आपले पाल्य किंवा आपली मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकावीत असं पालकांचं ठाम मत असते. तर काही मुलं महापालिकेच्या शाळेमध्येही आहेत, तर तुम्हाला काय वाटते की महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण कसं असते, किंवा पाल्यांना तिकडं वळावं, पालकांनी त्यांना मुलांना मराठी शाळेमध्ये घालावं, यासाठी काय सांगाल तुम्ही? माझ्या मते तरी मराठी शाळेमध्ये आता आपल्या सरकारने म्हणा किंवा महानगरपालिकेकडून जे शाळा असतात एवढ्या इतक्या सोयी केलेल्या आहेत मुलांच्यासाठी, आणि खूप चांगले शिक्षकही नेमलेले आहेत, तर नक्कीच तिथं त्यांनी घ्यावं, ॲडमिशन घ्यावं. इंग्लिश मिडियममध्ये कसं व्हायला लागलं आहे आता माझ्या मते तरी,
फक्त घोकमपट्टी आणि बरोबर. मार्क्सच्या मागे चाललेत. त्यांच्या ज्या आतून कला आहेत म्हणजे त्या मुलांच्या पासून दूर जाऊन फक्त हे त्यांच्यावर बर्डन चालू आहे की तुम्ही हेच कराय त्या म्हणजे त्या रेसमध्ये फक्त पळा असं चालू आहे. पण ते न करता त्यांना महानगरपालिकेच्या स्कूलमध्ये कसं होतं थोडंफार आपल्या संस्कृतीशी जोडलं जातं. तर ते मुलांना खेळ म्हणा किंवा बाकीचे पण भरपूर माहिती होते. मला तर असं वाटतं की समाजामध्ये कसं राहावं कसं सगळे तिथं असतात त्यामुळे त्यांना लवकर ते जास्त कळतं. इंग्लिश मिडियमपेक्षा संस्कृतीचं थोडंसं जास्त तिथं होतं असं मला वाटतं. तर आज आपण मॅडमकडून मेहंदी या कलेविषयी आणि कला शिक्षक म्हणून याविषयी माहिती घेतली. आणि मेहंदी केवळ आनंद देणारी नसून तर तो आपला भारतीय संस्कृतीचाही एक भाग आहे. आणि याविषयी आपल्याला मॅडमनी खूप छान माहिती दिली. तर धन्यवाद मॅडम, आज तुम्ही तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.